नमस्कार, स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण एक कांदा आणि एक बटाटा वापरून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक बटाटा घेतलेला आहे, साल काढून स्वच्छ धुवून बटाटा घ्यायचा आहे आणि त्याबरोबर एक कांदा घेतलेला आहे. तर कांदाही आपण साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हे दोन्ही पण आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया. आता त्याबरोबर मी बीटचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि बीटमुळं खूप छान कलर येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतं, म्हणून थोडंसं बीट नक्की घ्या. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. आता अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. आता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण 1 चम्मच चणा डाळ टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्येच आता आपण 1 चम्मच उडीद डाळ टाकून घेऊया आणि चणा डाळ आणि उडीद डाळ दोन्ही आपण तेलावर व्यवस्थित परतून घेणार आहोत. ही चणा डाळ आणि उडदाची डाळ टाकल्यामुळं खूप छान टेस्ट येते. चांगलं तेलावर परतून घ्यायचे आहे दोन्ही पण डाळी. बघू शकता तुम्ही व्यवस्थित मी परतलेलं आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतायचे आपल्याला दोन्ही पण डाळी. आता त्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे बारीक कट करून आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता असा थोडासा बारीक करून टाकायचा. बारीक करून कढीपत्ता टाकल्यामुळं खूप छान टेस्ट येते आणि हे आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते टाकून घेऊया. तर बघू शकता 1 कांदा आणि 1 बटाटा आणि थोडासा बीट याच्यापासून आपल्याला मस्त असा नाश्ता तयार होतो. हे पण आपण तेलावर जरासं परतून घेऊया आणि आता आपलं 1 वाटी मिश्रण होतं, त्यासाठी मी 1 वाटीच पाणी टाकून घेतलेलं आहे. 1 वाटीचंच माप आपण घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं त्यामध्ये. आता याला आपण थोडीशी उकळी काढून घ्यायची आणि थोडीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि हा रवा पण आता आपण याच्यामध्ये थोडा थोडा करून टाकून घेऊया. रवा माझ्याकडे जाड होता म्हणून मी थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं त्याला. तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तुम्ही असा पण टाकू शकता आणि जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून टाकू शकता. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि याला आता आपण वाफ काढून घेऊया. 5 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आणि बघू शकता आता आपलं हे मिश्रण किती छान दिसतंय आणि रवा खूप छान शिजला पण आहे. आता हे रवा खूप गरम आहे तर त्यासाठी मी परत एकदा 5 मिनिटासाठी झाकण ठेवते, म्हणजे वाफेवर आपला रवा मस्त फुलून येईल. आता बघूया आपण. बघू शकता किती छान मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे तुम्हाला जर एकदम करायचं नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवू शकता, पुन्हा करू शकता. आता मी काढून घेते हे बाउलमध्ये. हे आता खूप गरम आहे, थोडं थंड होऊ द्यायचं आहे त्याला आणि थंड झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये घेऊन मळणार आहोत. त्याला थोडंसं मळून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने आणि असे त्याचे छोटे छोटे बॉल करून घेणार आहोत. तर बघू शकता हे बॉल किती छान दिसतात, बघूनच मुलांना खाऊशे वाटतात. मुलांच्या टिफिनमध्ये पण तुम्ही देऊ शकता आणि आता आपण हे चाळणीमध्ये ठेवून हे बॉल वाफवून घेणार आहोत. कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये एक कढी ठेवायची आणि चाळणीमध्ये ठेवून 10 मिनिटासाठी हे बॉल आपण वाफवून घेणार आहोत. 5-10 मिनिटं आपण वाफवणार आहोत. आता बघू शकता 10 मिनिटं मी वाफवून घेतले आणि कलर पण चेंज झाला आणि खूप छान शिजलेले पण आहेत. आता आपण हे साईडला काढून ठेवू.
थोडंसं थंड होऊ द्यायचे हे पोहे. तुम्ही असे पण खाऊ शकता, बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहे ते. असे पण खाऊ शकता, पण मी थोडंसं तेलावर परतून घेणार आहे त्याला परत. आता त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊया आणि तेलामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी. जर मुलांना खायला द्यायचे असतील तर तुम्ही मिरच्या स्किप करू शकता. थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे आपण चांगलं तेलावर परतून घेऊया. जेवढे दिसायला हे नाश्ता छान आहे ना, तेवढंच चवीला पण खूप छान आहे. आता त्यामध्ये मी तीळ टाकून घेतलेले 1 मोठा चमच भरून. तीळ थोडेसे आपण तेलावर परतून घ्यायचे आणि त्यामध्ये आता मी सांबार मसाला टाकून घेते 2 चमच. सांबार मसाला टाकल्यामुळं खूप छान टेस्ट येते. तर सांबार मसाला नक्की टाका तुम्ही. आणि आपण थोडंसं तेलावर परतून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते, म्हणजे अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि हा मसाला आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे. 3-4 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचा हा मसाला. सांबार मसाला टाकल्यामुळं खूप छान टेस्ट येते आणि एवढे टेस्टी लागतात ना तर मुलं आवडीने खातील. मुलांच्या टिफिनमध्ये आपण देऊ शकतो आणि दुपारपर्यंत म्हटलं तर हे खूप सॉफ्ट राहतात. आता बघू शकता मसाला खूप छान शिजून घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये आता हे बॉल टाकून घेऊया आणि व्यवस्थित सगळीकडून मसाला त्याला लागला पाहिजे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर असा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.